नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय महाराष्ट्र. मी सोपान लोरे. लोरे आपल्या CSC माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो. तर सन 2023 खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी अर्थसहाय्य या ठिकाणी शासनामार्फत दिलं जाणार आहे. तर एका हेक्टरी तर या ठिकाणी आता शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे. तर या ठिकाणी हा त्याचा PDF या ठिकाणी आपण जो काय महाराष्ट्र शासनानं जो काय या ठिकाणी पत्र काढलेलं आहे, तर ते पत्र आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपण टाकलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या पत्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की 1 हेक्टरी आपण या ठिकाणी 5,000 रुपयेचं अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डायरेक्ट जे आधार लिंक आहे बेनिफिशरी, तर त्यांच्या DBTद्वारे या ठिकाणी ही अमाऊंट या ठिकाणी जमा केली जाणार आहे. तर काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी अमाऊंट जमा होण्यात सुरुवात झालेली आहे. तर आता आपण सविस्तर व्हिडिओ बघू ते. तर या ठिकाणी आता बघू शकता की कापूस व सोयाबीन हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्याचे स्टेटस या ठिकाणी आता ऑनलाईन पद्धतीनं आपण या ठिकाणी आपल्याला चेक करता येणार आहे. घर बसल्या या ठिकाणी कुठं जायची गरज नाही. आपल्या अकाउंटला पैसे पडले का ते आपण चेक करू शकतो. तर आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे किमतीत घसरणामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. शेतकऱ्यांना त्यांचा या ठिकाणी दिलासा देण्यासाठी खरीप सन 2023-24मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत या ठिकाणी मर्यादा दिलेली आहे आणि 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य या ठिकाणी एका हेक्टरला या ठिकाणी शासनानं मंजूर केलेले आहेत. तर सार्वजनिक वित्तीय विभाग संस्थापनाच्या शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या ठिकाणी थेट DBTद्वारे या ठिकाणी पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी ट्रान्सफर केले जाणार आहेत. तसेच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य योजनेकरिता पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण वैयक्तिक खातेदारांची आधी पण या पोर्टलवर या ठिकाणी लॉग इन केलेली आहे आणि आता लिंकवर लॉग इन करून या ठिकाणी या पोर्टलचं डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डची या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत, एक लॉग इन आणि डिस्ट्रीब्युशन स्टेटस आहे. आणि बघू शकता कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन 2023 हंगामातील कापूस व सोयाबीन अर्थसहाय्य आहे आणि या ठिकाणी आता 2 नंबरचा ऑप्शन डिस्ट्रीब्युशन स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याकडे काही शेतकऱ्यांचा आधार कार्ड आहे. त्या आधार कार्डचा नंबर या इंटर आधार नंबर या ठिकाणी टाकून आपल्याला शेतकऱ्यांचा या ठिकाणी आता मी आधार कार्ड इंटर करतो. शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकत असताना या ठिकाणी राईट साईडला जो काही कॅप्चर दिलेले आहेत तो कॅप्चर या ठिकाणी जशाच या बॉक्समध्ये टाकायचा आहे. बॉक्समध्ये आपलं कॅप्चर या ठिकाणी टाकून झाल्यानंतर गेट आधार OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी साईड थोडं एरर झालेली आहे. परत एक बार आपण साईडला या ठिकाणी रिफ्रेश केलेलं आहे. थोडं साईडचा स्लो चालते किंवा थोडं प्रॉब्लेम नेटवर्कचा पण असू शकतो. परत एक बार या ठिकाणी साईड आपली सुरुवात झालेली आहे आणि आपला शेतकऱ्यांच्या आधारवरती या ठिकाणी मॅसेज गेलेला आहे. तो मॅसेज या ठिकाणी आपल्याला इंटर OTP नंबर्स यावरती आपला टाकायचा आहे आणि जो काही कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर या ठिकाणी पहिल्यांदा टाकून नंतर आपल्या मोबाईलवर आलेला OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला शेतकऱ्यांचं गेट डाटा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांची आपला माहिती दाखवून देईल. या ठिकाणी साईडला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे ती शेतकऱ्यांची माहिती या ठिकाणी दाखवणार नाही. परंतु आपण जर थोड्यासा वेळानं जर केलेलं तर नक्कीच या ठिकाणी आपला स्टेटस जो काही असेल तर ते स्टेटस या ठिकाणी आपल्याला दाखवून जाईल आणि या ठिकाणी आपल्याला हे स्टेटस बघता येईल. तर धन्यवाद. आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.